नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्यामध्ये आता मधूने तिच्या तोंडातून सगळे सत्य राघवसमोर वदवलेले असते आणि तेवढ्यात पाठीमागून राजश्री काकू तिथे येतात. तर काकू राणीकडे बघत म्हणते की राणी, तर आता राणी ही भानावर आलेली असते. पटकन आता आपण तर खूप काही बोलून गेलो हे राणीच्या लक्षात आलेलं असतं. आणि राणी आता राजश्री समोर येत म्हणते की आई, बरं झालं तुम्ही आलात. अहो, या दोघांनी बघा ना माझ्याकडून कसं खोटं वधून घेतलं ते. आणि ही सिंधू बनून कृष्णा कशी माझ्यासमोर येऊन आता नाटक करते बघा बघा. पण आता कोणी काहीही बोलत नसते. तेव्हा मधू म्हणते की काय काय झालं, तुम्ही असे सगळे माझ्याकडे असे का बघताय. तर लगेचच राजश्री जोराने मधूच्या कानाखाली मारते. तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. काकू आता करून त्या मधूकडे आणि राजश्रीकडे बघत असते रागाने. राजश्रीने आता मधूच्या कानाखाली मारताच मधूने तिच्या तोंडाला हात लावलेला असतो. पुन्हा आता मधू ही राजश्रीकडे बघते आणि राजश्रीला म्हणते की आई, तर बोट करत राजश्री म्हणते की गप्प बसायचं, एकदम गप्प बस. आणि रागाने आता राजश्री तिसरा डोळा उघडून संतापाने लालेलाल झालेली असते. मोठे डोळे करत राजश्री आता मधूकडे बघते आणि म्हणते की मधू, मला तुझी लाज वाटते, लाज. मी एका खोटारड्या मुलीवरती विश्वास ठेवला, इतकं त्या मुलीवरती प्रेम केलं, तिला जीव लावलं. राजश्री म्हणते की आणि राणी तू काय केलंस. अगं राघवला मिळवण्यासाठी तू इतक्या खालच्या पातळीला गेलीस. हात वारे करत राजश्री आता राणीला सांगत असते की अगं तू नीचपणाचा कळस गाठलास, कुठं फेडशील एवढं पाप. खरी वैरीण काय असते ना हे आज राणी तू सिद्ध करून दाखवलंस. डोक्याला हात लावत राजश्री म्हणते की तरी मी सतत विचार करत असायचे की आमच्या घरावर एवढे संकट का येतात, पण आता मला कळलं ते संकट का येत होते म्हणून. आणि आता राजश्री सिंधूकडे बघत म्हणते की सिंधू त्या संकटासमोर ढाल बनून उभी राहायची. तेव्हा आता राणीला खूप राग आलेला असतो. राजश्री म्हणते की आज हे घर आणि आम्ही सगळे ज्याच्यामुळे सुखरूप आहे ना, तर ती म्हणजे सिंधू, कळलं का तुला. तेव्हा राणीला खूप राग येत असतो. आणि आज सिंधूमुळेच तुझं खरं रूप समोर आलंय राणी. तेव्हा आता राग येऊन राणी म्हणते की सतत सिंधू सिंधूचा काय जप लावलाय तुम्ही. त्या सिंधूने तुमच्या मनावरती राज्य सुरू केलंय आणि सगळे जण सतत त्या सिंधूचा जप करत असतात. तुम्हा सगळ्या लोकांना त्या सिंधूचे वेड लागले असे आता राणी सगळ्यांना सांगत असते. या घरात सॅक्रिफाय कुणामुळे केलंय, तर सिंधूमुळे. या घरात सगळेजण श्वास कुणामुळे घेतात, तर सिंधूमुळे. राग येऊन राणी म्हणते की या सिंधूला देवी बनवून फक्त तिची पूजा करायची तुम्ही बाकीच ठेवली. या घरासाठी मी काय काय केलंय, मी किती सॅक्रिफाय केले हे कुणाच्याच लक्षात नाहीये. राणी म्हणते की आठवा ते ही सिंधू जेव्हा अंकुरला घेऊन निघून गेली होती तेव्हा राघव सकट तुम्ही सगळेजण खचला होतात, आठवा ना ते, आठवा. त्यावेळेस मी तुम्हाला आधार दिला. तेव्हा हे घर कोणी सावरलं, राघवला कोणी सावरलं, सगळ्यांना आधार कोणी दिला, तर तो मी दिला, मी. असे आता राणी सगळ्यांना सांगत असते. राणी म्हणते की तेव्हा माझं कोणी कौतुक केलं का, नाही ना केलं. माझी कुणालाच जाणीव नाहीये आणि काळजीही नाहीये. या सिंधूने जरा काही केलं तर सिंधुगिरीच्या नावासाठी तुम्ही हिचं किती कौतुक करता. राग येऊन राणी म्हणते की तुम्ही सगळेजण सिंधू सिंधू करत होते, पण सिंधूने काय केलं, तुम्हा सगळ्यांना लात मारून सिंधू हे घर सोडून निघून गेली होती, आठवतंय का. 8 वर्षांनी ही सिंधू परत आली तर तुम्ही काय केलं, हिला माफ केलं आणि लगेचच ती सून म्हणून तिला या घरात घेतलं तुम्ही. मी राघववरती किती प्रेम करते हे तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. आणि मी राघवसोबत तरीसुद्धा डिवोर्स देण्याचा निर्णय घेतला. आणि ज्या वेळेस मी हा निर्णय घेतला त्यावेळेस माझ्या मनाला काय वाटत असेल, माझ्या मनाला किती वेदना होत असतील याचा तुम्ही कधी विचार केलाय का. असे आता मधू ही सगळ्या रत्नपारख्यांना सांगत असते. आणि आता सगळे राजश्री, ऋतुजा, काकू मधूकडे बघत असतात. मधू सगळ्यांकडे बघत म्हणते की केला का विचार, केला नाही केला. उलट तुम्ही त्या सिंधूची बाजू घेतली. आणि आता ती मशाल हातात घेऊन राजश्री समोर धरत मधू म्हणते की तुम्ही काय म्हणालात, राघवने फक्त वेणूसाठी माझ्यासोबत लग्न केलं आणि त्याचं खरं प्रेम सिंधूवर आहे काय. मधू म्हणते की माझ्या बाजूने एवढं काही घडत असताना तुमच्यापैकी एक तरी माझ्या बाजूने ठामपणे उभा होतं का, सांगा ना मला, द्या आता याच्या प्रश्नाचं उत्तर. असे आता मधू सर्वांना बोलत असते.
मधू म्हणते की बोला ना बोला बोला, आता तुमच्या बोबडी का वळाली. तर तेवढ्यात राग येऊन सिंधू आता मधूचा हात धरते आणि मधूला आपल्याकडे करून जोराने सिंधू आता मधूच्या कानाखाली मारते आणि म्हणते की माझ्या माणसांवरती असे खोटे आरोप करायचे नाही मधू. ते बघून आणि ऐकून आता मधूला मोठा धक्का बसलेला असतो. राग येऊन आता सिंधू म्हणते की अगं मधू तू काय बोलतेस, तुला कळतंय का. अगं त्यावेळेस रुक्मिणी काकू, राजेश्री आई, ऋतुजा, रेश्मा सगळेजण तुझ्या बाजूने होते. तुमच्या दोघांचा डिवोर्स होऊ नये फक्त यासाठी मी राघवपासून लांब जात होते. आणि त्यावेळेस जेव्हा आता सिंधू ही रत्नपारख्यांच्या घरी आली होती त्यावेळेस सिंधूने सांगितले होते की मी फक्त विनूच्या ट्रीटमेंटसाठी इथे आले. रुक्मिणी काकूचा शेवटपर्यंत तुमच्या या डिवोर्सला विरोध होता आणि शेवटपर्यंत त्या तुझ्या बाजूने उभ्या होत्या, माहिती ना तुला मधू. असे आता मोठ्याने आता सिंधू ही मधूला सांगते. आणि आत्ता तू या सगळ्या माणसांवरती तुझ्या सोबत असताना आरोप करतेस तेव्हा तू किती मतलबी आणि ती खोटारडी आहे ना, ती यावरून कळतंय. तेवढ्यात राघव म्हणतो की आणि आपलं लग्न फक्त विनूच्या कस्टडीसाठी झालं होतं. तू विनूची आई आणि मी विनूचा बाबा, आणि एवढंच नातं आपल्यामध्ये असणार होतं. त्या व्यतिरिक्त आपल्यामध्ये कोणतंही नातं असणार नाही असे मी तुला मधू ठामपणे सांगितले होते. असे आता राघवसुद्धा मधूला आठवण करून देतो. आपल्यामध्ये स्पष्टपणे मी सांगितलं होतं की कुठलंही नातं निर्माण होऊ शकत नाही मधू. त्यासाठी तुला विनूसोबत आणि माझ्यासोबत चांगलं वागावं लागेल आणि तुला जर लग्न करायचं असेल तर दुसऱ्या नात्याचा तू विचारही करू नको, असे आता ठामपणे सांगितल्याचे राघवने आता मधूला सांगितलेलं असतं. मी आत्ता तुला एवढं सांगूनही तू आत्ता आमच्यावरच ब्लेम करतेस. तेवढ्यात आता राग येऊन सिंधू म्हणते की आणि काय गं, डिवोर्स देण्यामागे तुझा काय हेतू होता ते सांग ना. अगं पॅरालिसिस करण्यामागे तुझा काहीतरी वेगळा हेतू होता आणि तू पॅरालिसिसचे नाटक करत होती, सांग ना आता ते सांग, असे आता रागाने सिंधू मधूला बोलते. पॅरालिसिस होण्याचे नाटक करून माझ्या आणि राघवमध्ये मतभेद निर्माण करण्याचा हिने प्रयत्न केला. ते ऐकताच आता ऋतुजा, रेश्मा अवाक झालेल्या असतात. सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता ते ऐकताच मधू मोठे डोळे करून सिंधूकडे बघू लागते. आणि जेव्हा आता पॉलिसीचा माणूस आपल्या घरी आला होता तेव्हा आपण खरे रिपोर्ट दाखवून आता त्या माणसाला सांगितले होते की मला पॅरालिसिसचा अटॅक आला नव्हता, हे त्याचे रिपोर्ट्स. आता तरी मला पॉलिसीमध्ये ॲडव्हान्टेज भेटेल ना आणि मला आता दुप्पट प्रीमियम भरावा नाही ना लागणार, असे मधूने त्या पॉलिसीवाल्याला सांगितलेले असते. तेव्हा तो माणूस म्हणतो की नाही नाही. तेवढ्यात ते ऐकून तिथे सिंधू म्हणते की प्रीमियम तर तुम्हाला दुप्पट भरावं लागणार नाही पण दुप्पट शिक्षा तर तुम्हाला भोगावीच लागेल. त्यावेळेस तिथे सिंधूला बघताच आता मधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि आपले सगळे पितळ सिंधू समोर उघडे पडले हे आता मधूला समजलेले असते. पुढे येत सिंधू म्हणते की मधू तुम्ही फार चुकीचं वागलात. घरच्यांनी तुमच्यावरती एवढा विश्वास ठेवला होता आणि घरच्यांचा तुम्ही विश्वासघात केलाय. पॅरालिसिसचे नाटक करून तुम्हाला काय साध्य करायचे होते. आणि मधुताई तेव्हा तुमचं हे सत्य मी सगळ्यांसमोर आणणार, असे आता सिंधूने त्यावेळेस मधूला सांगितल्याचे आता सगळे काही मधूच्या डोळ्यासमोर येत असते. आणि मोठे डोळे करून मधू रागाने सिंधूकडे बघत असते. आणि आता सिंधू म्हणते की ज्या वेळेस हिने सावीला किडनॅप केलं त्यावेळेस मी सावीला सोडवायला गेले होते. तर आता त्यावेळेस मधूने मला सांगितलं होतं की तुझी सावी माझ्या ताब्यात आहे आणि जर तू माझं सत्य घरच्यांना सांगायला गेलीस तर तुझी सावी तुला कधीच भेटणार नाही, असे म्हणत आता मधूने आपल्याला कसे दरीत ढकलून दिले हे सिंधू आता सगळ्यांना सांगते. सिंधू म्हणते की त्यावेळेस मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करायला लागले होते पण हिने सावीला किडनॅप केलं आणि सत्य सगळ्यांपासून लपून ठेवलं आणि मला दरीत ढकलून दिलं. सावीला वाचवण्यासाठी हिने मला टेकडीवर बोलावलं, हिच्या समोर मी दरीत पडले तरीसुद्धा हिने सगळं बघून सुद्धा मला वाचवण्याचा थोडा देखील प्रयत्न केला नाही आणि माझ्या डोळ्यासमोरून सावीला घेऊन ही निघून गेली, असे आता सिंधू बोट करत आता मधूला बोलते. त्यानंतर आता काकू म्हणते की इथे येऊन ह्या मधूने काय सांगितलं माहितीये का, सिंधू सावीला घेऊन घरातून पळून गेली म्हणून. आणि जेव्हा आता सिंधू दरीत पडलेली होती त्यावेळेस आता रडत रडत आपण कसे घरी आलो आणि घरच्यांना कसे सांगितले की सिंधू ही सावीला घेऊन पळून गेली. तर काकू म्हणते की तू अडवलं नाहीस का तिला. तेव्हा आता रडतच मधूने सांगितलेले असते की मी तिला अडवण्याचा आणि समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण तिने मला सांगितलं की माझं राघववरती प्रेम नाही म्हणून. हे आपण आता कसे सगळ्यांना सांगितलं हे आता सगळ्यांच्या डोळ्यासमोर येते.
तिला राघवसोबत लग्न करायचं नाही म्हणून ती इथून निघून जाते असे तिने मला सांगितलं असे आता मधू ही सगळ्यांना सांगते. तर आता सिंधू मधूला म्हणते की एक बोट दुसऱ्याकडे करण्याच्या नादात 4 बोटं आपल्याकडे येतात याचं तुला भान राहिलं नाही मधू. आणि आता तो सगळा इतिहास मधूचे ते सगळे पाप आता सिंधूने बाहेर काढलेले असते. तेव्हा राग येऊन मधू सिंधूकडे बघत विचार करते की राघवने आणि सिंधूने प्लान करून मला यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. हा प्लान या दोघांचाच होता तर. आणि आता मधू विचार करते की आता हिला सुद्धा सोडायचं नाही आणि राघवला सुद्धा. असे विचार करताच आता मधू ही मोठमोठ्याने हसू लागते. तर आता सगळेजण मधूकडे बघू लागतात. आणि आता ते बघताच आता बोट करत ऋतुजा म्हणते की बघितलं का वहिनी ही किती निर्लज्ज मुलगी आहे. एवढं सगळं होऊनही अजून बिनलाजेसारखी हसते ही. ऋतुजा म्हणते की का गं तुला लाज नाही वाटत का. तर काकू म्हणते की खरं सांगू का ऋतुजा आता माझी मलाच लाज वाटते. माणूस ओळखायला माझी चूक झालीच कशी. तर आता राजश्रीने देखील खाली मान घातलेली असते. रेश्मा म्हणते की आणि काकू यांच्यावरून तुम्ही कितीतरी वेळा मलाच ओरडलात. तर आता काकू म्हणते की रेश्मा आता तू गप्प बस ना. तर आता रागाने सिंधू ही मधूकडे बघते आणि मधूला म्हणते की काय झालं अजून सुद्धा तुला लाज नाही का आणि अजून सुद्धा तुझा माज गेला नाही का. तर आता लगेचच मधू ही सिंधूला झिडकारते आणि म्हणते की मागं हो. आणि पटकन आता मधू तिचं कपाट बंद करते आणि ती जळती मशाल आता सगळ्यांसमोर धरत म्हणते की मागे व्हा नाही तर मी एकेकाला पेटवील. मधू म्हणते की मागे व्हा बरं का मी काहीही करू शकते आणि तुम्ही मला एक्सपोज करायचा प्रयत्न करत होतात. तुम्हाला काय वाटलं तुम्ही सगळे जिंकताल आणि मी हरेन. मधू म्हणते की आता माझं तर सगळं खरं तुम्हाला कळलंय ना. तेव्हा आता मी बघते तुमच्यापैकी या खोलीतून जिवंत कोण बाहेर जातंय ते. ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि सगळेजण आता मधूकडे बघत असतात. मधूच्या हातात मशाल असते आणि आता ते बघून ऋतुजा आणि रेश्मा खूप घाबरलेल्या असतात. ऋतुजा म्हणते की अगं मधू तू वेडी झाली का फेक ती मशाल फेक. तर रेश्मा हात जोडत म्हणते की अगं फेक ना ग. रेश्मा म्हणते की प्लीज मला काही करू नका. मला जर काही झालं तर रिषभ एकटा पडेल. तर ऋतुजा म्हणते की गप ग एवढी आली रिषभच्या काळजीची. आणि आता लगेचच राणी ही ती मशाल रूममध्ये शिंपडलेल्या सगळ्या रॉकेलकडे घेऊन जाऊ लागते. तर राजश्री म्हणते की राणी थांब तू असं काही करू नकोस राणी. पण आता राणी सगळ्यांकडे बघत हसत अखेर ती मशाल आता जमिनीवर टाकते. आणि आता ती मशाल जमिनीवर टाकताच आता सगळेजण तोंडाला हात लावतात. तर आता राजश्रीने जोराने कान दाबून धरलेले असतात. तर ऋतुजा रेश्मा खूप घाबरलेले असतात. आणि आता सगळ्या रूममध्ये राघवने राखेल शिंपडली. तेव्हा सगळी रूम पेटली जाईल आणि सगळे जळून खाक होतील असा विचार आता मधूने केलेला असतो. पण घडते मात्र वेगळंच. आणि मधूने तो टेंबा खाली टाकताच तो टेंबा पेट घेत नाही तर तो टेंबा विझून गेलेला असतो. सगळेजण किलकिले डोळे करून आता त्या मशालीकडे बघू लागतात आणि ती मशाल आता विझलेली असते. आणि ते बघून आता राणीला मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता काकूला राग येतो. रागाच्या रुद्रावताराने काकू पुन्हा राणीसमोर येते आणि खणखण आता मधूच्या तिसरी कानाखाली मारते आणि म्हणते की आम्हाला मारायला निघाली होतीस का तू. आणि तेवढ्यात आता आरतीची वेळ होऊन घंटा वाजू लागते. तर आता लगेच सिंधू ती ऐकून काकूला म्हणते की काकू आरतीची वेळ झाली आणि आज दसऱ्याचा दिवस आहे. असत्यावरती सत्याचा विजय झाला आहे. राग येऊन काकू म्हणते की आजच्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून विजयाची पताका फडकवली. राजश्री म्हणते की आजच्याच दिवशी पांडवांचा सुद्धा विजय झाला होता. तर राघव म्हणतो की आणि आजच्याच दिवशी मधू तुझा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आला. तेवढ्यात आता सिंधू राग येऊन म्हणते की रावण आणि कौरव ही माणसे नव्हती तर ती एक प्रवृत्ती होती आणि ही नीच प्रवृत्ती तुझ्यामध्ये आहे मधू आणि तीच आज आम्ही समोर आणली. आणि तेवढ्यात आता राणी ही सिंधूवरती धावून जाते. तर सिंधू ही राणीला बाजूला ढकलते आणि राणी शेजारच्या टेबलवर पडते. तेवढ्यात आता राग येऊन सिंधू ही राणीचा हात पकडते आणि राणीच्या चौथी कानाखाली मारते आणि म्हणते की आजपर्यंत आम्ही तुला माफ करत आलो होतो पण आता नाही. त्यानंतर आता सिंधू ही राणीची 5वी कानाखाली मारते आणि सिंधू म्हणते की ही कानाखाली माझ्या विनूला आणि माझ्या सावीला माझ्यापासून वेगळं केलं ना तू त्यासाठी मधू. आणि आता सिंधू ही मधूच्या 6वी कानाखाली मारते आणि म्हणते की माझ्या मुलांना
तुझ्यामुळे जो त्रास झाला ना ही कानाखाली त्यासाठी मधू, तर मधूला आता खूप राग आलेला असतो आणि लगेचच आता सिंधू सातवी मधूच्या कानाखाली देत म्हणते की ही कानाखाली माझ्या घरच्यांना तुझ्यामुळे त्रास सहन करावा लागला ना त्यासाठी मधू आता कानाखाली खात असते आणि आता सिंधू ही मधूला मारतच असते आणि आता सिंधू मधूच्या आठवी कानाखाली मारते आणि म्हणते की माझ्या नवऱ्याला माझ्यापासून लांब केलं ना ही कानाखाली त्यासाठी. तर आता मधू म्हणते की सिंधू तुझं खूप होतंय, अति होतंय तुझं, बंद कर हे सगळं नाटक. आणि आता सिंधू मधूच्या 9वी कानाखाली मारते आणि म्हणते की माझ्या मंगळसूत्राला माझ्यापासून लांब करण्याचा तू प्रयत्न केला ना ही त्यासाठी. आणि खडकन आता सिंधूने मधूची 10वी कानाखाली मारून कानाखाली जाळ काढलेला असतो, मधूचे थोबाड लाल केलेलं असतं. आणि आता मोठ्याने ओरडत सिंधू म्हणते की माझ्या घरच्यांना तुझ्यामुळे जो शारीरिक आणि मानसिक त्रास झाला ही त्यासाठी. आणि असे म्हणत आता जोराने सिंधू ही मधूला ढकलून देते, तर राघव आता सिंधूला शांत करतो आणि मधू आता टेबलच्या समोर आता खाली बसलेली असते. तेवढ्यात आता मधूच्या हातामध्ये राघवने रॉकेल शिंपडले ती बाटली आलेली असते आणि आता लगेचच राघव सिंधूला समजावत म्हणतो की सिंधू तू शांत हो, तिच्या विरुद्धचे सगळे पुरावे आपल्याकडे आहे आणि मी माझ्या फोनमध्ये सगळं रेकॉर्ड केलंय. सिंधू तू प्लीज शांत हो. तर आता राघव सिंधूला समजावतो आणि म्हणतो की त्यामुळे कायदा तिला योग्य शिक्षा देईल. सिंधू तू शांत हो, तू काही काळजी करू नको, सिंधू तू शांत हो असे म्हणत आता राघव सिंधूला समजावत असतो. आणि आता इकडे राघव हा सिंधूला समजावत असताना मधू ती बिअरची बाटली घेऊन आता लगेचच रागाने मोठे डोळे करत आता इकडे सिंधूकडे बघू लागते. तर राघव सिंधूला समजावत असतो. तेवढ्यात आता सिंधूचे लक्ष मधूकडे जाते आणि मधूने तिच्या हातात बिअरची बाटली घेतलेली असते आणि आता पाठमोऱ्या राघवकडे बघत आता मधू ती बिअरची बाटली राघवला मारणार एवढ्यात आता सिंधू राघवला बाजूला करून स्वतःचे डोकेमध्ये घालते आणि ती बिअरची बाटली आता सिंधूच्या डोक्यात आता मधूने जोरात मारलेली असते आणि त्या क्षणी सिंधू ही खाली पडते. तर राघव सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि आता सिंधूच्या डोक्यातून रक्त येऊ लागते. तर राघव सिंधूला धरतो. तर आता काकू आणि राजेश्री खूप घाबरलेल्या असतात. तेव्हा आता राजेश्री म्हणते की अरे राघव लवकर हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. तेव्हा आता राघव सगळ्यांना शांत करतो आणि पटकन आता गाडी काढायला सांगून राघव हा सिंधूला उचलून बाहेर घेऊन जातो. आणि आता इकडे मोठे डोळे करत मधू ही फक्त बघतच असते. तेवढ्यात आता राग येऊन राजेश्री बोट करत मधूला म्हणते की अगं तुला काही वेड लागलंय का. आणि आता राजेश्री, ऋतुजा, रेश्मा सगळेजण सिंधूच्या पाठीमागे धाव घेतात. तर इकडे काकू ही मधूसमोर येते आणि मधूला म्हणते की राघववरती तुझं प्रेम आहे ना आणि त्याचं प्रेम जिंकण्यासाठी तू एवढ्या खालच्या पातळीला जाऊन वागलीस, पण राघववरती खरं प्रेम कुणाचं आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय असे काकू मधूला बोलते. तर आता काकू म्हणते की राघवच्या जीवावर उठलीस तू, पण सिंधूने क्षणभर सुद्धा स्वतःच्या जीवाचा विचार न करता राघववरचा वार स्वतःवरती घेतला. याला म्हणतात प्रेम आणि हाच फरक आहे तुझ्यामध्ये आणि सिंधूमध्ये असे आता काकू मधूला बोलते. असे म्हणत आता काकू पटकन आता त्या रूममधून बाहेर जाते. तर मधू आता भानावर येऊन मधूला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि खरं प्रेम काय असतं हे सिंधूने मधूला दाखवून दिलेलं असतं. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता राघववरचा मधूचा वार आता सिंधूने आपल्या डोक्यावरती झेललेला असतो आणि राघववरचे प्रेम दाखवून दिलेलं असतं. इकडे आता राघव हा सिंधूला घेऊन आता हॉलमध्ये येतो आणि सिंधूला सोफ्यावरती झोपवतो. राघव आता सिंधूला शुद्धीवर आणण्यासाठी हलवत असतो. सिंधूचे डोके फुटलेले असते. तर सिंधू म्हणत असते की मी ठीक आहे. राघव म्हणतो की सिंधू तू बोलू नकोस. तर आता लगेच सिंधू म्हणते की राघव मधूला पकडा, ते खूप महत्त्वाचं आहे. तर आता राघव म्हणतो की सिंधू तू मधूची काळजी करू नकोस, मी तिला सोडणार नाही. राघव म्हणतो की त्यापेक्षा तुझ्या तब्येतीकडे लक्ष देणं जास्त महत्त्वाचं आहे. तर आता सिंधू म्हणते की नाही राघव, माझ्यापेक्षा आता मधूला पकडणं जास्त महत्त्वाचं आहे. राघव म्हणतो की तू का हट्ट करते सिंधू. तर सिंधू म्हणते की आपली सगळी मेहनत वाया जाईल. तर आता राघव म्हणतो की ठीक आहे सिंधू, मी आलोच, त्या मधूला पकडतो, तुम्ही सगळेजण इथे थांबा आणि सिंधूची काळजी घ्या. तर आता सगळेजण राघवला होकार देतात. तर राघव आता पुन्हा आता त्या मधूला पकडण्यासाठी त्या बेडरूमकडे जातो आणि आता राजेश्री ही सिंधू समोर बसते आणि म्हणते की बाळा कसं वाटतंय आता, आणि सगळं काही ठीक होईल सिंधू, तू काही काळजी करू नको.
पटकन आता रेश्मा ही डॉक्टरला फोन करते, तर ताबडतोब डॉक्टर तिथे आलेले असतात आणि डॉक्टर आता सिंधूला तपासतात. तेव्हा आता राजेश्री म्हणते की डॉक्टर, काळजी करण्यासारखं काही नाही आहे ना. तर आता डॉक्टर म्हणतात की तसं काही एवढ्या काळजीचं कारण आता वाटत नाही आहे. आजचा दिवस आपण वाट बघूयात आणि तसं काही वाटलं तर आपण मग पुन्हा ट्रीटमेंट घेऊयात. तेव्हा आता काकू म्हणते की काही टेस्ट वगैरे कराव्या लागतील का? तर डॉक्टर म्हणतात की नाही, त्याची सध्या तरी काही गरज वाटत नाही आहे. डॉक्टर म्हणतात की मी तुम्हाला काही गोळ्या लिहून देते, त्या घेऊन लगेचच ट्रीटमेंट सुरू करा. काय आहे ना, जखम थोडी खोल गेलेली आहे ना, तर ती भरायला थोडासा वेळ लागेल, बाकी काही नाही. तर राघव डॉक्टरचे आभार मानतो आणि डॉक्टर आता निघून जातात. तर राजेश्री सिंधूला म्हणते की सिंधू, डॉक्टरांनी काय सांगितलं, आता फक्त आराम करायचा. तुला जे काही पाहिजे ना ते सगळं मी तुला आणून देईल. सिंधू म्हणते की आई तुम्ही काळजी करू नका, मी ठीक आहे. तर राजेश्री म्हणते की सिंधू, आता तू स्वतःची जास्त काळजी घ्यायला हवी. आणि आता तेवढ्यात आता राघवने इन्स्पेक्टरला बोलावलेले असते आणि जय हिंद असे म्हणत इन्स्पेक्टर तिथे येऊन राघवला सॅल्यूट करतो. तर लगेचच राघव आता इन्स्पेक्टरला म्हणतो की या मधू आतमध्ये आहे आणि आता इन्स्पेक्टरला घेऊन राघव आता मधूकडे जाऊ लागतो. आणि लगेच आता इन्स्पेक्टर सोबत राघव आता त्याच्या बेडरूम मध्ये येतो. तर मधू ही टेबलवरती तशीच बसून एकटक विचार करत असते. तर तेवढ्यात इन्स्पेक्टर आणि ती लेडी हवालदार तिथे येतात. तर राघव आता इन्स्पेक्टरकडून बेड्या घेऊन आता मधूचा हात धरतो आणि मधूच्या हाताला आता राघवने बेड्या घातलेल्या असतात आणि ते बेड्या धरताच मधू ही राघव समोर उठून उभा राहत राघवकडे बघते. तर रागाने राघव मधूचा बेड्याचा हात आता त्या लेडी हवालदाराकडे देतो आणि राघवने आता मधूला अटक केलेली असते आणि मधूला जेलचा रस्ता दाखवलेला असतो. आणि लगेचच आता इन्स्पेक्टर सोबत मधूला बेड्या घालून आता हॉलमधून घेऊन जाऊ लागतात. तर आता राजेश्री, काकू, सिंधू सगळेजण उठून उभा राहत आता मधूकडे बघत असतात आणि मधू रागाने त्यांच्याकडे. तर आता मधूकडे बघत सिंधू राघवला म्हणते की राघव, अखेर सत्याचाच विजय झाला. तर आता राघव म्हणतो की हो सिंधू, सत्याचाच विजय झाला. आणि लगेचच असे म्हणत असताना सिंधू ही उठून उभा राहिलेली असते आणि सिंधूला पुन्हा डोके गरगर फिरून चक्कर येते आणि पुन्हा आता सिंधू ही सोप्यावर पडते. तर आता सगळेजण पुन्हा सिंधूजवळ येतात आणि सिंधूला उठवू लागतात आणि आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. तर आता सिंधूला कसे सगळेजण शुद्धीवर आणतात आणि पुन्हा आता सिंधू कशी राघवची होती, राजेश्री कसा सिंधूचा प्रेमाने सून म्हणून स्वीकार करते आणि विनू आणि सावी सोबत सिंधू आणि राघवचे कसे चौकोनी कुटुंब एकत्र होते, हे बघण्यासाठी आणि लग्नाची वेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब